दर गुरुवारी त्यांच्या समाधीवर त्रयमूर्तींचा रजत मुखवटा बसवून नित्यक्रमात दुपार त्यांचे वेळी दत्तप्रभूंची आरती म्हटली जाते। त्यांच्या श्रीस्वात्मसौख्य, अंतरानुभव इत्यादी ग्रंथसंपदा आहे। श्रीपाददेवांना महाराजांनी करून दिलेले 5 अभंग लखोट्याचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत। यांच्या पत्रांतील निवडक उतारे दी. का. गर्दे यांनी संपादित करून प्रसिद्ध केले आहेत। श्रीपादबुवा गांधी यांनी यांच्या आठवणी प्रसिद्ध केल्या असून बाळ पाळकर यांनी श्री आळंदीचे स्वामी या नावाने यांचे चरित्र लिहून भक्तांच्या हाती दिलेले आहे। आळंदीच्या स्वामींनी श्री अण्णासाहेब पटवर्धनांना असे सांगितले होते की त्यांचा स्वामींचा जन्म वऱ्हाडातील कारंजा येथे काळे यांच्या हवेलीत झाला आहे। गाणगापूर किंवा अन्यत्र श्रीगुरूंनी ज्या लीला केल्याची वर्णने श्रीगुरुचरित्रात आहेत तशाच लीला स्वामींनी श्रीगुरूंनी आळंदीच्या आपल्या 12 वर्षांच्या वास्तव्यात केल्या। वरील सांप्रदायिक श्रद्धेला धरूनच स्वामींच्या श्री आळंदीचे स्वामी चरित्रग्रंथात लेखकाने स्वामींचे प्रदीर्घ आयुर्मान, स्वामींच्या गुरुपरंपरा, स्वामींच्या स्वमुखातील माहिती, स्वामींच्या स्वात्मसौख्य या ग्रंथातील स्वतः संबंधीचे सांकेतिक उल्लेख वगैरे बाबींची विस्तृत व सांगोपांग चर्चा करून आळंदीचे स्वामी हेच श्रीगुरुचरित्र कथानायक आहेत। पुण्याचे नाथयोगी जागरनाथ म्हणजेच पु. जंगली महाराज यांच्याशी त्यांचा स्नेह होता। त्यामुळे नृसिंह सरस्वती स्वामी पुणे येथे येऊन महिना जंगली महाराजांबरोबर राहत असत। त्यांचे नेहमी एकांतात बोलणे होई। त्यांचे समाधी मंदिर इंद्रायणीच्या काठावर गोपाळपुऱ्याकडे जाताना आहे। पवित्र महात्म्याच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जुन्या वाड्यातील समाधीवरील प्रसन्न मुखवटा भक्तांना सातत्याने कृपाशीर्वाद देताना दिसतो। स्वामी शिष्य आळंदीचे नृसिंह सरस्वती यांना स्वामी समर्थांनी केलेले प्रबोधन। धर्मप्रचारकासाठी स्वामींची युक्ती। श्री नरसिंह स्वामी स्वामींशी संबोधन करतात। धर्मप्रचार करताना सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी सांगतात। स्वामी सांगतात हे कार्य करणे येताक सोपं नसतं, कधी फुलं तर कधी अंगारे प्राप्त होतात। स्वामी नरसिंह स्वामींना प्रेम आणि आपुलकीने जनसामान्याला समजवत जा असं सांगतात। तिकडे अप्पा आणि अण्णा नावाचे 2 भाऊ नरसिंह स्वामींच्या आगमनाची वाट पाहत असतात। नरसिंहस्वामी आल्यावर त्यांची पाद्यपूजा आरती करण्यात येते। नरसिंहस्वामी दोन्ही भावांच्या वेदज्ञान, संतवाङ्मय ज्ञान व इतर गोष्टीबद्दल कौतुक करतात। दोन्ही भावांवर समाज प्रबोधनाची जबाबदारी दिलेली असते। थोड्या वेळाने नरसिंहस्वामीला एका खोलीत घुंगरं आणि अत्तराच्या बाटल्या दिसतात। त्यांना लगेचच कळतं की दोन्ही भावांनी पुन्हा लावणी कार्यक्रमाला जाणे सुरू केले आहे। नरसिंहस्वामी त्याबद्दल दोघा भावांची चांगलीच हाजरी घेतात। दोन्ही भाऊ सुद्धा पुन्हा लावणीच्या कार्यक्रमाला जाणार नाही असा शब्द देतात। नरसिंहस्वामी ताबडतोब तिथून निघतात। संध्याकाळी अप्पा आणि अण्णाचे मित्र येतात। त्यांच्या सांगण्यामुळे मनोनिग्रहाला तडा जातो। दोन्ही भाऊ आज शेवटच्या वेळेला लावणी कार्यक्रमाला जाऊ असं ठरवतात। पण जशी जित्याची खोड मोडत नाही तशी त्यांची लावण्या पाहायची सवय जात नाही। नरसिंहस्वामीच्या उपायांना काहीही केल्या दाद मिळत नाही। स्वामी नरसिंहस्वामींना मानसिक संदेशांनी सुचवतात की हे कार्य सोपे नाही, शिष्य चुकणारच, पण गुरूंनी सतर्क राहून त्याचा सांभाळ करावा। स्वामीकडे मीराबाई नावाची एक रूपस स्त्री भेटायला येते। तिला स्वामींनीच बोलावले असते। ती आदरांनी स्वामींना नमस्कार करते। स्वामी तिला एक कामगिरी सोपवतात। मीराबाई त्यासाठी हमी भरते। तिकडे अप्पा आणि अण्णांना सूचना मिळते की गावात मीराबाई नावाची एक उत्तम पैकी लावणी कलावंत आली आहे। तिला भेटायला ते जातात। तिथे पाहताच तर काय, नरसिंहस्वामी तिथे आसनस्थ बसलेले दिसतात। त्यांना आश्चर्य होत की नरसिंहस्वामी इथे काय करत आहे। नरसिंहस्वामी सांगतात की मीराबाई त्यांची शिष्य आहे। अप्पा अण्णा बुचकाळ्यात पडतात आणि म्हणतात की मीराबाई सारखी नाचणारी गाणारी बाई तुमची शिष्या कशी होऊ शकते। नरसिंहस्वामी म्हणतात का जर खोटं बोलणारी गुरुचा आदर न करणारी माणसे जर माझी शिष्य होऊ शकतात तर मीराबाई सारखी कलावंत का शिष्य होऊ शकत नाही। अप्पा अण्णा उशाळतात। नंतर प्रामाणिक कबुली देतात की ते तिला भेटायला आले होते। नरसिंहस्वामी सांगतात की मीराबाईची एक नियम आहे की मी ज्याला अनुमती देतो तोच तिची कला पाहू शकतो। तुम्हाला जर नृत्य पाहायचं असेल तर लावणीच्या चालीवर रोज ज्ञानेश्वरीचा 1 अध्याय वाचायचा। या प्रकारे 7 दिवसात 7 अध्याय वाचायचे। इकडे बाळप्पा बरोबर चालताना स्वामीच्या पायात 7 काटे रुततात। बाळप्पा खूप विनवणी करतात तरी स्वामी काटे काढू देत नाही। स्वामी म्हणतात गुरुचा मार्ग असाच असतो, निघेल ते काटे आपोआप। पुढील भागात